प्रियजनांनो, येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमपूर्वक शुभेच्छा. कसे आहात? तुम्ही बरे आहात ना? तुम्ही नेहमी प्रभूमध्ये आनंदी आणि प्रसन्न राहिले पाहिजे. त्यासाठी तुम्ही येशू सोबत संबंधात असले पाहिजे. तुम्ही तुमची बायबल वाचली पाहिजे आणि प्रार्थना केली पाहिजे. तुम्ही इतरांसाठीही प्रार्थना केली पाहिजे. तुम्ही इथे पाहत आहात ते ठिकाण अमेरिकेतील लॉस वेगास नावाचे शहर आहे. याला जुगाराचे शहर म्हणतात. इथे अनेक स्टार हॉटेल्स आहेत. इथे अनेक लोक जुगार खेळायला येतात आणि आपले पैसे गमावून मोठ्या वेदनेने परत जातात. रस्त्याच्या कडेला अनेक जण मद्यधुंद अवस्थेत पडलेले पाहून फार वाईट वाटले. या देशात सुद्धा असे ठिकाण असू शकते का? पर दररोज लाखो पर्यटक हे ठिकाण भेट देतात. इथे मनोरंजनासाठी खूप मजेदार गोष्टी असल्यामुळे लोक कुटुंबासह येतात. मुलांसाठीही इथे अनेक गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टी असूनही या शहरात सुद्धा चर्च आणि प्रार्थना करणारे लोक आहेत. म्हणूनच प्रभूने मला इथे येण्याची कृपा केली आहे. खूप वर्षांपूर्वी एका पादरीने मला इथे एका चर्चमध्ये उपासना सेवा घेण्यासाठी आणले होते. मी या शहराबद्दल वेगळंच ऐकलं होतं. मला आश्चर्य वाटलं होतं की इथे चर्च सुद्धा आहे का. मी त्या उपासना सेवेत प्रवचन केलं. मग मी तिथे अनेक मोठ्या चर्च पाहिल्या. इथे अनेक भक्त लोक आहेत. मी या शहरासाठी प्रार्थना करणारा एक गट पाहू शकलो. या शहरात रिवाइवल साठी आपण प्रार्थना केली पाहिजे. म्हणूनच आपण येथे 3 दिवसांच्या उपवास आणि प्रार्थनेसाठी आलो आहोत. आजच्या दिवशीही इथे बघा. इथे खूप उंच इमारती आणि विविध प्रकारची स्टार हॉटेल्स दिसतात. तुम्ही विचारता का आज परमेश्वराने माझ्यासाठी काय वचन दिले आहे? अनुवाद अध्याय 31 वचन 6. खंबीर हो, हिम्मत धर, त्यांना भिवू नकोस, त्यांना घाबरू नकोस, कारण तुमचा परमेश्वर तोच तुमच्या सोबत चालतो. तो तुम्हाला कधीच सोडणार नाही किंवा त्यागणार नाही. तुम्हाला कोणाची भीती वाटते? तुम्ही कुणाच्या तरी भीतीने आहात. तुमच्या जागी कुणीतरी तुम्हाला त्रास देत आहे. कुणीतरी तुमच्या व्यवसायात अडथळा आणत आहे. कुणीतरी तुमच्या कामात समस्या निर्माण करत आहे. तिथे कोणीतरी आहे का? काही लोक, काही वरिष्ठ अधिकारी, कुणीतरी तुमच्याशी संबंधित नसलेला किंवा काही राजकीय अधिकारी आहे का? घाबरू नका. परमेश्वर म्हणतो त्यांना घाबरू नका, कारण परमेश्वर तुमच्या सोबत येत आहे. ते तुम्हाला चौकशीसाठी इकडे तिकडे बोलावत आहेत का? परमेश्वर तुमच्या सोबत येईल. आमच्या सेवेत बांधलेली पहिली इमारत म्हणजे देवाचे घर होते. कोणीतरी आपली स्वतःची जमीन मोफत दिली त्या बांधकामासाठी. आम्ही आमच्या जागेत ती इमारत बांधण्यासाठी सरकारी परवानगी घेतली, पण त्यांनी त्याला विरोध केला आणि अडचणी निर्माण केल्या. तेथील तहसीलदार एका धार्मिक कट्टरपंथी गटाचा भाग होता. त्याने आम्हाला चौकशीसाठी आपल्या कार्यालयात बोलावले. हे सगळं 40 वर्षांपूर्वी घडलं. आम्हाला या सगळ्याची सवय नव्हती. आम्ही पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी गेलो. मग तहसीलदाराने चौकशीसाठी बोलावलं. आम्हाला या सगळ्याची सवय नसल्यामुळे आम्ही घाबरलो होतो. सुरुवातीला मला भीती वाटत होती. मी माझ्या प्रार्थना गटाला अधिकाऱ्यांसोबतच्या माझ्या भीतीसाठी प्रार्थना करण्यास सांगितले. प्रभू म्हणाला, भीती वाढता जा, मी तुझ्या सोबत येईन. प्रभू आपल्या सोबत आला की तेवढं पुरेसं आहे. तेथे प्रभूने लोकांच्या नजरेत आम्हाला कृपादृष्टी दिली. त्याने आमच्यासाठी एक न्यायप्रिय वकील दिला. तो वकील आला आणि बोलला तेव्हा तहसीलदार चकित झाला. ही त्यांचे जमीन आहे आणि ते सरकारी परवानगीने बांधकाम करत आहेत. तुम्ही कोण त्यांना घाबरवणारे? कोर्टात या, हे त्याने म्हटल्यावर तहसीलदार हादरला. कधी कधी लोक आपल्याला धमकावत आहेत असे भासवतात. आपल्या अज्ञानाचा फायदा घेऊन ते आपल्याला धमकावतात. जर प्रभू आपल्या सोबत आला तर तो आपल्यासाठी योग्य लोक उभे करेल. तो त्यांना आपल्यासाठी बोलायला लावेल आणि आपल्याला विजय मिळवून देईल. म्हणूनच प्रभू म्हणतो, घाबरू नकोस, चिंतित होऊ नकोस, आनंदी रहा. तो हे फक्त तुला सांगतो आहे. आज
कोर तुला धमकावत आहे आणि घाबरवत आहे. तू जिंकशील आणि ते नाहीसे होतील. घाबरू नकोस. प्रभूकडे पाहून म्हण, प्रभू, मी घाबरणार नाही किंवा चिंतित होणार नाही. तू माझ्या सोबत आहेस. तू आजच या समस्येचा शेवट करशील. ही समस्या लवकरच सुटेल आणि मी आनंदाने पुढे जाईन. येशूच्या नावात मला विजय देणाऱ्या देवाचे धन्यवाद. आमेन, आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.